अक्षरा. मी इयत्ता 9वी मध्ये शिकते. माझ्या विषयाचे नाव सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांची समानता व सामाजिक सुधारणा. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली, धन्य धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली. काटेरी अंथरुणावर जन्माला येऊन या अंथरुणाची ज्यांना सवय होते ते सामान्य म्हणून जगतात, पण या बोचणाऱ्या काट्यांची ज्यांना जाणीव होते आणि हक्क मिळवण्यासाठी ज्यांच्यात जिद्द असते ते असामान्य होतात. जिथे ज्ञानाचा प्रकाश नाही तिथे अज्ञानाचे साम्राज्य असते. या सत्याची जाणीव करून देत भारतीय समाजाच्या अंधारलेल्या वाटांवर प्रकाश टाकणारे महान समाज सुधारक म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले होत. जातीभेद, अन्याय व अंधश्रद्धा या विषमतेने ग्रासलेल्या समाजाला त्यांनी समता, मानवता व शिक्षणाचा मार्ग दाखवला. 19व्या शतकातील समाज हा अत्यंत मागासलेला होता. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, शूद्रांवर अन्याय होत होता आणि अस्पृश्यतेमुळे माणसामध्ये भेदभाव केला जात होता. अशा परिस्थितीत ज्योतिरावांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी गुलामगिरी सारख्या ग्रंथातून जातीय शोषणावर प्रहार केला आणि सर्व माणसे जन्मतः समान आहेत असा विचार मांडला. सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या तर त्या क्रांतीची मशाल होत्या. पुण्यात मुलींना शिकवायला जाताना समाजातील अनेक लोक त्यांच्यावर शेण, दगड फेकत असत, पण तरीही त्यांनी कधी हार मानली नाही. 1848 साली फुले दाम्पत्याने मुलींसाठी पहिली शाळा उभी केली. शिका, संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध लढा हे केवळ घोषवाक्य नव्हते तर सावित्रीबाईंच्या जीवनाचे तत्व होते. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्चवर्णीयांनी धर्म बुडाला अजब बुडणार असे सांगून केले. कर्मठ सनातन्यांनी विरोध केला पण त्या डगमगल्या नाही. सावित्रीबाईंच्या शैक्षणिक कार्यात मुस्लिम समाजातील फातिमा शेख यांचे सहकार्य अतिशय मोलाचे होते. शैक्षणिक कार्याच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही प्रगती करणे गरजेचे आहे. महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले होते. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. 1863 साली ज्योतिराव व सावित्रीबाई यांना गंजपेठ येथील राहत्या घरात विधवा स्त्रियांच्या समस्या लक्षात घेऊन बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. 1884 साल संपेपर्यंत अनेक विभागातून 35 असहाय्य स्त्रिया तेथे आल्या. त्यांची बाळंतपणे सावित्रीबाईंनी स्वतः केली. त्यातीलच एका काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवा स्त्रीचा यशवंत नामक मुलगा फुले दाम्पत्याने दत्तक घेतला. पुढे जाऊन त्याने वैद्यकीय शिक्षण घेतले आणि तो डॉक्टर बनला. समता, स्वतंत्रता व विवेकनिष्ठा या तत्वांवर आधारलेला नवा आधुनिक समाज निर्माण करण्याचे ध्येय ज्योतिरावांचे होते. यासाठी 24 सप्टेंबर 1873 रोजी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अशा सर्वच कार्यात सावित्रीबाईंची साथ त्यांना लाभली होती. सत्यशोधक विवाह पद्धतीद्वारे साध्या पद्धतीने विवाह करण्याचा पर्याय त्यांनी समाजाला दिला. धन्यवाद.